मॅच आहेत. अर्थात आपण पाहू शकाल डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला परंतु तिथे सिंगल झाली. +1 म्हणजेच 2 रननं सुरुवात. एकही चेंडूंचा खेळ झाला नाही आणि तिथे 2 रन बघायला मिळाल्या. 5 षटकांचं क्रिकेट बघायला मिळतं आज KPL ची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये हे अतिशय सुंदर पद्धतीने सध्या हे घमासान चालू झालंय. 9वा मॅच. एका बाजूला कुणबी किंग्स पास्थळ आणि एका बाजूला आपण पाहतात तिरुपती बालाजी. डॉट बॉल आलाय क्रिकेटचा. महत्वाचं आहे ज्या वेळेला तुम्ही डॉट बॉल आणाल त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गेमला कंट्रोल हे तुमच्याकडे जास्त राहील आणि ते असायला देखील हवं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा क्रितेश घरत. 1 बॉलचा खेळ झालाय 2 रन. स्टेप आउट झाले. बॉल चाललाय शॉट थर्ड मानला. इथे देखील सिंगल मिळतंय. उत्कर्ष डीजे 2 बॉलचा खेळ झाला आणि या 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झाल्यानंतर फलकावरती रन आहेत त्या म्हणजेच 3 आतापर्यंत. जर आपण तपासून पाहिलं तर थोड्या आणखीन मोठा फटका ज्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यावेळेला आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने इथे फेकी देखील झाली. बघता बघता 3 बॉलचा खेळ देखील पूर्ण झाला. आजच्या रजनीतला 9वा मॅच. कुणबी किंग्स पास्थळ आणि विपक्षात तिरुपती बालाजी. लाविन्य घरत एक चांगले क्रिकेटपटू, यंग टॅलेंट, युवा. अल्टी पल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉट थर्डमॅन मध्ये लॉंग स्टॉपचे खेळाडू त्या बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी मिळेल सिंगल. आता या सिंगल साह्यानं 4 बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेल्यानंतर 5 रन. यानंतरचा अगदी शेवटचा मॅच. एका बाजूला आपण पाहतायत वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि बिरवाडी टायगर्स यांच्यातला अत्यंत महत्वाचा आणि अगदी शेवटचा मॅच या आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. खेळायचं होतं. फटका खेळण्याचा प्रयत्न आता जरूर आहे. रनआउटची संधी होती. प्रयत्न भरपूर केले. क्रितेश घरत थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की घाई तुम्ही खूप जास्त करताय. विशेषतः एवढ्या घाई करण्याची काही गरज नाही आणि सातत्यानं आपण पाहिलं अति घाई संकटात नाही. 5 बॉलचा खेळ झाला. स्कोर कार्डवरती 6 रनात दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघांमधला अत्यंत महत्वाचा मॅच. दोन्ही सामने जे जिंकून इथे मात्र हा मॅच खेळत आहेत आणि सध्या त्यांचा मॅच जो चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 5 बॉलचा खेळ झालाय. क्रितेश घरतनं नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा क्रितेशनं दाखवलं त्याची गुणवत्ता. पुढचा बॉल. या वेळेला चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फिल्डिंगच होईल. तत्पूर्वी 2 रन इथे परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचतात आतापर्यंत 8 वरती. अगदी आता बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकात 24. काय होतील या घडामोडी हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि येऊ या दुसऱ्या षटकाच्या खेळात. चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जिद्देश घरत आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा तर धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिलं षटक जिथे संपलं आणि क्रितेश घरतनं शेवटच्या बॉलवरती थोडीशी नाराजगी दाखवली. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तिथे कॅच कंप्लीट करताना बघायला आवडला असता परंतु नाही करू शकले. एका बाजूला लाविन्य, एका बाजूला आपण पाहतायत हर्षवर्धन. स्ट्रायकिंग एंडला हर्षवर्धन यांना आपण पाहू शकाल. फटका तर जरूर खेळला. शॉट पॉइंटला खेळाडू आहेत. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती म्हणजेच दुसऱ्या षटकाला जिथे सुरुवात होते 9 रन. 9 धावा फलकावरती बिनबाद अशी जोडी बघायला मिळते. कुणबी प्रीमियर लीग 20-25 5वं पर्व. KPL 5 असं प्रत्येकाच्या टी शर्टवरती जे टॅगलाईन आहे. 5 वर्ष अभिमानानं पूर्ण होणारी स्पर्धा नाईट फ्लडलाईट मध्ये आली. रिव्हर्स स्विच. लाविन्यसाठी खोलातला बॉल ज्यामध्ये चांगला वेग देखील हाताळला जिद्देशनं आणि इथे आपण पाहता डॉट बॉल. डॉट बॉल जे आहेत ते तुम्हाला स्किप करावे लागतील. रन बॉल जरी मॅचला तुम्ही चालू ठेवलं
एक मोठा फटका आला तर त्या मॅच मध्ये तुमचं वजन कायम राहतं. यावेळेला डाऊन द लेग होता, परंतु पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं. अगदी यष्ट्यांच्या वर्ण क्रितेश गरत देखील दर्शवतात की भाई ये वाली लाईन अगदी बरोबर आहे. चांगला चेंडू. सलग जर आपण तपासून पाहिले तर 2 बॉल डॉट फेकण्याचा मानस राखलाय तो म्हणजेच जिद्देशने. आता लाविन्यावरती थोडंसं प्रेशर असेल. येणाऱ्या काळामध्ये त्या प्रेशरला तुम्ही कसं जुगारून पुढच्या चेंडूवरती काय करता हेही तेवढंच महत्वाचं आहे. 2 बॉल डॉट आल्यानंतर स्कोर कार्डला धावसंख्या 9 आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. याही वेळेला चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः क्रितेश गरत बॉलच्या खाली टिपलाय कॅच. संपलाय खेळ लाविन्याचा. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात निकुंज आलेत. एका बाजूला क्रितेश गरत, एका बाजूला निकुंज. हे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातले चेंडूंचा खेळ एकंदरीत परिपूर्ण झालाय. तो म्हणजे 9 धावा. 9 धावांवरती पहिला धक्का. निकुंज आक्रमकतेचं स्वरूप. घातक फलंदाज. त्यांच्यासाठी पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. फेकी येईल तद्वरती मिळेल सिंगल. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आजच्या रजनीतला. अगदी आपण पाहतात 9वा मॅच. कालच्या दिवसात सकाळी 7, आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं आपण पाहतात 2 वाजून आतापर्यंत 18 मिनिटं झालेली आहेत आणि आणखीन एक सामना. आयोजक देखील अगदी बारकाईने या स्पर्धेकडे लक्ष देत असताना आतापर्यंत थांबतात. का खरं असतं ज्यावेळेला तुम्ही आयोजक करते म्हणून असता त्यावेळेला तुमची जबाबदारी असते. 5 बॉलचा खेळ जिथे झालाय आणि अगदी शेवटचा बॉल ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 11 रन ह्या फलकावरती आहेत. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर फलकावरती 11 आणि 11 वरती 1 धक्का अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. चला नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अनुज राऊत एक चांगले गोलंदाज. प्रभावी केले याही गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी युवा यंग टॅलेंट आहेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. सरकार चॅलेंजर्स बेटेगाव हा संघ खऱ्या अर्थानं शरणागती पत्करावी लागली. क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. प्रत्येक दिवस नाही तुम्ही लीड करू शकत. सध्या अनुज आलेत षटक क्रमांक 3 मध्ये. धावसंख्या फलकावरती 11. आतापर्यंत तिरुपती बालाजी या संघानं या मॅचला कंट्रोलमध्ये ठेवलं. या षटकातली स्टोरी महत्त्वाची असेल. गोलंदाज तयार. हर्षवर्धनसाठी चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि खुश होते. हातांची ओंजळ जिथे बॉलला ते स्वतः जज देखील करू नाही शकले आणि एक सोपा कॅच होता तो कॅच धरती मातेला दान दिला. गोलंदाजाला आता करावं तर करावं काय. जिथे आपण पाहतात फलकावरती 2 रन परिपूर्ण झाले. अगदी सोपा झेल होता परंतु हातांची ओंजळ आपल्याला पाहायला मिळाली खुश यांची. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या फलकावरती 2 आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 वरती. धावसंख्या अनुज आले आणि अनुजने पहिल्याच बॉलवरती संधी मिळवून दिली होती. 13 बॉलचा खेळ झाला. 13 रन. आता कुशला तिथून चेंज केलं जातं. स्वाभाविक आहे. तुम्ही ज्या वेळेला महत्वाच्या मॅच मध्ये अशा चुका करतील त्यावेळेला मग डिवोशन हे सातत्याने असतं. 1 बॉल आणि 1 बॉल 13 रन 1 धक्का. गोलंदाज अनुज राऊत तयार. बॅटची कड. एक संधी मिळाली होती. आता क्रितेश गरजच्या हातामधून नाही तो बॉल सुटणार. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदर्श आलेत. फलकावरती रन जे आहेत ते आतापर्यंत 13. टॉस जिंकला निकुंजनं आणि बॅटिंग स्वीकारली. ती बॅटिंग आता कुठपत योग्य आहे हेही महत्वाचं आहे. कुणबी प्रीमियर लीग 2025 हे सुंदर असं आयोजन नियोजन अंडर नाईट फ्लड मध्ये ही स्पर्धा आपल्याला खूप सुंदर पद्धतीने कव्हर करताना बघायला मिळते. धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या 13 आणि 13 वरती 2 धक्के लागले. चला टीम मीटिंग्स कमी घ्या. फिल्डिंग बॅटिंग टीम जे 2 बॅट्समन गॉसिप करतात त्यांना विनंती करतो की यानंतर देखील एक सामना आहे. धावसंख्या फलकावरती 13. चेंडूंचा खेळ झालाय. 2 षटक तिसरं आणि तिसऱ्या षटकात अनुज राऊत पहिल्या बॉलवरती कॅच सुटला जिथे 2 रन झाले. दुसऱ्या बॉलवरती क्रितेशनं खूप चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी केला आणि इथे विजयाच्या आता खऱ्या अर्थानं पाऊल खुणा ज्या आहेत त्याच्यासाठी ते त्यांचे देखील मार्गक्रमण चालू आहेत. जिंकलात तर टेबलला इथून लीड करणार आणि आता दोन्ही संघ मागचे 2 सामने जिंकून आलेत. प्रत्येकाला वाटतं ना की ज्या वेळेला आम्ही उतरतो त्यावेळेला आम्हाला खेळायचं जिंकायचं आहे. सॉफ्ट हँडनं बॉलला खेळले थ्रू द कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पुढे येतील. फेकी येईल आणि तद्वरती हाफ फेकी आली. क्रितेश गरजच्या हातामध्ये जर योग्य पद्धतीने तो बॉल पोहोचला असता तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. आता 2 रन स्कोर काढला फलकावरती. 15 बॉल संपलेत. 15 बॉलमध्ये 15 रन ह्या फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकात 3 बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेला आणि 15 धावा या धावफलकावरती देखील आहेत. 2 गडी बाद झालेत ते म्हणजेच बॅटिंग करत असताना कुणबी लायन्स पास्थळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल इथे देखील आपण पाहतायत 22च्या संकेतस्थळाच्या वर्ण बॉल चाललाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 16. थेंबे थेंबे तळे साचे. इथून येणाऱ्या काळात जर मोठे फटके नाही आले तर मग थोडंसं कर्दन काळ वाढत जाईल. निकुंज आहेत त्यांना ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे. यष्ट्यांच्या मागणं क्रितेश गरतला माहिती आहे निकुंजच्या कमकुवत जागा काय आहेत. गोलंदाज तयार होतील. या वेळेला खूप चांगला फटका. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. दॅट्स अ KPL यूथ सिक्सर 6. चांगला मारला. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाच्या विपक्षात ज्यांनी आक्रमण केलं अतिशय सुंदर पद्धतीनं बघा. थोडे शफल झाले. ऑफस्टिकचा बॉल आणि तदनंतर रडारमध्ये डाऊन द ट्रॅक बॉलला फॉलो करत राहिले आणि तदनंतर अतिशय चांगला स्ट्रोक खेळताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आता 22. चला बॉल आलाय मैदानाच्या आत. लेग अंपायर बॉल पोहोचवतील. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 22 आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल थोडासा स्लॉट मधला बॉल आणि त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये अगदी समोर पार्क केला. चांगला स्ट्रोक. बावीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल. निकुंजच्या बॅट मधनं खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा. आता या मॅच मध्ये निकुंज सांगतात की मैं हूं ना. स्कोर कार्ड शांत झालं होतं. त्या स्कोर कार्डला पुन्हा एकदा ज्यांनी जिवंत केलं नाव आहे फलंदाजाचं निकुंज राऊत. क्लास क्रिकेट. षटकार. सिद्धेय राऊत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील पहिल्याच बॉलवरती केलंय स्वागत. आदर्श गरत आदर्श फलंदाज. या मॅच मध्ये आता धावांचा वेग वाढत चाललाय. 34 धावा. पहिलाच बॉल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बघा. इथे थोडासा आप ट्रॅकरचा बॉल होता.
डाव्या हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जो त्यांचा नॅचरल टर्न असतो तो मिळाला, परंतु तो खूपच मागे. त्यावेळेला फलंदाज आदर्शनं त्या बॉलला पाठवून दिलं स्टँड अँड डिलिव्हर्ड. मागचे 3 बॉलवरती 18 रन उमटले गेले. हे क्रिकेट असतं. पहिले सगळं काही सुरळीत चालू होतं, त्यावेळेला आपण पाहतात धावा येत नव्हत्या. आता सांगतात की धावा येणार तर वेगानं येणार. जबरदस्त फलंदाजी. 34 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. इथे आपण पाहू शकाल शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू होता. अतिशय सुंदर पद्धतीनं अगदी वाईडिश यॉर्कर पद्धतीचा बॉल सिद्धेय राऊतचा कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 34 धावा आणि 34 वरती 2 धक्के. येणारे 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये किमान 15 ते 20 रन आले. 50-55 ची मॅच. दुसऱ्या इनिंग मध्ये मजा येईल. बॅटची कड. क्रितेश गरत बॉलच्या खाली. टिपलाय कॅच. संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. नवीन फलंदाज रुपेश. मागच्या मॅच मध्ये 3 बॉल आणि 3 षटकार ठोकण्याचा कारनामा ज्याच्या नावी राहिला तेच रुपेश आता दाखल झालेत. 34 आणि सध्या 34 वरती धक्के खायलेत. ते म्हणजेच आपण पाहतात 3. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल KPL ची दुसरी रजनी. उद्याच्या अंतिम रजनीमध्ये कुणाच्या नावावरती प्रथम क्रमांकाचं ते गोल्डन करंडक राहणार आहे. चला वेळ घेऊ नका बॅटिंग टीम. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3. सिद्धेय राऊत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात ज्यांना षटकार आला, तदनंतर बॉल डॉट आणि तदनंतर विकेट. ही गुणवत्ता आहे सिद्धेयची. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होतील तयार. याही वेळेला एका बाजूला आपण पाहतात क्रितेश घरत यष्ट्यांच्या मागून डावाला कसं सावरावं. गोलंदाज तयार. फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय कव्हरच्या खेळाडूकडे जिथे सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 35 धावा धावफलकावरती. निकुंज याच्यासाठी एक खेळाडू निश्चित स्वरूपात आपण पाहतायत गलीमध्ये डीप मध्ये ठेवलाय. त्यांना माहिती आहे क्रितेशला की रिव्हर्स स्विच साठी हे फलंदाज जास्तीत जास्त संधी घेत असतात. ज्या अनुषंगानं तो खेळाडू तिथे तैनात केलाय. पुढचा बॉल. या वळला निकुंजच्या बॅट मधनं चेंडू समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6. चांगली फलंदाजी जिथे निकुंजनं जबरदस्त पद्धतीने हॅट्रिक षटकार ज्याच्या बॅट मधनं बघायला मिळतो. ज्या वेळेला स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्यावेळेला इथे हा षटकार त्यानं ठोकला. क्लास 1 ची बॅटिंग. पुढचा बॉल. इथे पंच दर्शवतील की तो वाईट बॉल आहे. थोडस अंडर प्रेशर आलेत आता. ते म्हणजेच सिद्धेय. बॉल खेळून झालेत या षटकामध्ये 5. अगदी शेवटचा बॉल आणि त्यावेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती तपासून पाहिली तर 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना संघ बघायला मिळतोय कुणबी लायन्स. पास्थळ. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू. ही लाईन असायला हवी. बॉलला खेळले. स्वीपर कव्हरला. दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटची संधी होती. थ्रो नाही व्यवस्थित आहेत. क्रितेश गरत थोडेसे नाराजगी व्यक्त करतात. षटक संपलंय. ते म्हणजेच इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ते म्हणजेच चौथा आणि चौथ्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 44 रन आहेत. जे अंडर फ्लडलाईट मध्ये मी म्हणेन की जास्त स्कोर कार्ड. आता फलकावरती तुम्हाला येणाऱ्या काळात शेवटचं षटक जे असेल ते म्हणजेच तेजस यांना आपण पाहू शकाल. आता इथे जर आपण तपासून पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आणि तेजस आलेत. एका बाजूला फलंदाज रुपेश. मागच्या मॅच मध्ये 3 चेंडू 3 षटकार. चांगला चेंडू.
पंचांकडे लाऊड अपील. पंच नॉट इंटरेस्टेड. इथे काय घडलंय काय बिघडलंय या अनेक गोष्टी आहेत. आता इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. फलकावरती रन आत्तापर्यंत आहेत ते म्हणजे 44. चांगला चेंडू हाताळला. खूप जबरदस्त पद्धतीनं चेंडूची ती हाताळण बघायला मिळाली. क्रितेश गरत भरपूर कॉन्फिडन्समध्ये होते की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. फलंदाज नॉट इंटरेस्टेड. पंचाने देखील इंटरेस्ट नाही दाखवला. लोअर फुलटोसचा चेंडू होता ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आपल्याला पाहायला मिळतात उत्कर्ष आणि ज्यांनी त्या बॉलला फील्ड केलंय. बघता बघता धावसंख्या फलकावरती आकार घेईल ती म्हणजेच 1/45 रन या फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि बिरवाडी टायगर्स दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या उर्वरित 4 बॉल नंतर या टॉससाठी. वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि एका बाजूला बिरवाडी टायगर्स दोन्ही कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉससाठी या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. चांगला चेंडू प्रचंड वेग आणि ज्या वेगावरती स्वार होताना बघायला मिळाले आणि निकूनसाठी तो बॉल थोडासा कठीणच राहिला. आता येणारे चेंडू असतील 3 या षटकात प्रभावी केले तेजसनं. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये टार्गेट कितीचं सेट होणार या अनेक गोष्टी मैदानाच्या आतमध्ये क्लिअर होणं गरजेचं आहे. पुढचा बॉल खोलातला बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळून काढलाय थ्रू द लॉंग ऑफ. कीपर एंडचा थ्रो आपल्याला बघायला मिळाला आणि आता क्रितेश गरत हे थोडेसे बीट झाले. धावसंख्या आकार घेईल 2 आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 47 वरती. जबरदस्त फेकी आपल्याला बघायला मिळाली. अनुज राऊत आहेत तिकडे ज्यांनी खूप चांगला फील्ड केलं आणि फील्ड करत असताना अगदी सुंदर पद्धतीनं काय फेकी केली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल क्रितेश गरतला फक्त बॉल लावायचा होता नाही लावू शकले. आता फलकावरती रन आहेत ते म्हणजेच 47. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ झालाय. डगआउट मधनं मेसेज येतात की आणखीन षटकार यायला हवे. 47 रन जे तुम्ही उभे केलेत इथे देखील फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि निकुंज यांच्या खेळाला आलाय अंत. गॉन. शेवटचा बॉल आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि एका बाजूला बिरवाडी टायगर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी या. यानंतर आजच्या रजनीतला अगदी तो शेवटचा मॅच आहे. स्वस्तिक पाटील तिकडे असतील जे टॉसच्या भूमिकेमध्ये. शेवटचा मॅच आणि त्या शेवटच्या मॅचचा टॉस. नवीन फलंदाज जे दाखल झालेत त्यांना विनंती करतोय की आपण वेळ न घेता प्लीज लगेच रेडी व्हा. आजच्या रजनीतला अगदी तो शेवटचा मॅच क्लोज एन्काउंटर. निकुंजनं बॅटिंग चांगली केली नो डाऊट. खऱ्या अर्थाने या मॅचला ज्यानं उचलून घेतलं. 47 रनच्या फलकावरती 8 बॉलमध्ये 23 रन. यावेळेला तेजसचं कौतुक करावं लागेल ज्यानं शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलंय. फेकी येईल आणि इथे रनआउटची संधी. फलंदाज बाद होत्यात. फलकावरती रन लागले 48 आणि 49चं टार्गेट. या 49 रनचं टार्गेट काय होईल हे सांगण्यासाठी जाऊया प्रथमतः पहिले टॉसकडे जिथे वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि बिरवाडी टायगर्स या टॉससाठी. यस किरण राऊत यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती असल्यामुळे या लागेच आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहू शकाल नवली तर दुसऱ्या बाजूला बिरवाडी टायगर्स.
यस वेदांत स्ट्रायकर्स नवली संघ या लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर बिरवाडी टायगर्स अर्थातच कृपेश पाटील, एका बाजूला कृपेश तर दुसऱ्या बाजूला चितम करत आणि किरण राऊत यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस आजच्या दिवसातली शेवटची मॅच, अंतिम मॅच आणि अंतिम मॅचचा मात्र हा टॉस आजच्या दिवसातला केला जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रोमांचक मॅच, अगदी जर बघायला गेलं तर दोघांसाठी कुशल मॅच आहे. आणि टॉस केला जाईल, एका बाजूला चितम तर दुसऱ्या बाजूला कृपेश पाटील. KPL असा कॉल आलाय आणि टॉस विन होते अर्थातच वेदांत स्ट्रायकर्स. काय निर्णय असेल? मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार प्रथम. यस फिल्डिंग करणार. किती धावा परत मात्र समोरच्या संघाला रोखण्याचा मंच बसेल? 45 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. यस जास्त वेळ घेणार नाही, तुला या मॅच करता बेस्ट ऑफ लक देईल. यस निर्णय तुमच्या मनासारखा आहे की मनाविरुद्ध आहे? मनाविरुद्ध असं सांगू नाही शकत, कारण आता शेवटची मॅच आहे. स्कोर तर आता करावाच लागेल. फलंदाजी आलं तर 50-55चा टार्गेट घेऊन चालू आम्ही पण. यस जर बघायला गेलं तर तुमचं संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे. आता आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅचसाठी तुमच्या माध्यमातून एक कानमंत्र काय द्याल आपल्या संघाला? काय ना कानमंत्र देणार, कारण पहिल्या मॅचपासून सर्व प्लेयर्सने स्वतःचा 100% देण्याचा प्रयत्न केला आणि ते खऱ्यात उतरून सुद्धा काढला. आणि 3 मॅच आम्ही कंटिन्यू विजयी सुद्धा झाले. आता ही मॅच सुद्धा आम्ही जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि क्वालिफाय आणि टॉपमध्ये येऊन पुढच्या दिवशीला खेळण्याचा प्रयत्न करू. यस कृपेशदा तुला देखील बेस्ट ऑफ लक असेल. आपण जशी मॅच ऑन होईल मायक्रोफोनवर जोडले जाईल अर्थातच उत्कर्ष पाटील यांना. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय? हास्य घरत बाद झाले. दोघांमधलं कम्युनिकेशन संपलं आणि आता जे इन्फॉर्म बॅटर होते ते बाद झालेत. सार्थकचा कॅच सुटला. सार्थकला वाटत होतं की यास जरूर कॅच सुटणार आहे,
संधी मिळाली आणि आता हास्य घरत बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. आता डोकेदुखी वाढत चाललंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. आणि ते नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात अनुज राऊत. येणाऱ्या काळात जर अनुज राऊत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सार्थकचा कॅच सुटल्यानंतर सीन हास्य घरत यांच्या गेम्समध्ये काय झालं. दोघांमधलं समन्वय नव्हतं. हास्य घरत फक्त बॉलकडे पाहत होते. तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या पार्टनरकडे बघणं गरजेचं असतं. बघा लाविन्याकडनं कॅच सुटला होता. आता कॅच सुटल्यानंतर हास्य घरत जिथे आपण पाहतात बाद होताना बघायला मिळाले. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. निकुंजने रनआउट मध्ये फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाला. आता कसाही विकेट मिळू दे, विकेट मिळणं गरजेचं आहे आणि तो विकेट मिळाला हास्याचा. इन्फॉर्म बॅटर. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. यावेळेला एका बाजूला आता फलंदाज आहेत अनुजच्या साथीनं सार्थक. शेवटपर्यंत या मॅच मध्ये एक चांगली लढत बघायला मिळेल. खूप चांगला फटका सॉफ्ट हँडने खेळला. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आहेत. सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का. फेकी चांगली आली आणि आता एक बॉल जिथे आपण पाहतात पहिलाच बॉल खेळत असताना अनुज राऊत सिंगलनं स्कोर कार्डला सुरुवात करतात. 2 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. कुणबी प्रीमियर लीग 20-25 एक अतिशय सुंदर असं हे दिमागदार आयोजन. नेत्रदीपक 10 मॅचचं शेड्यूल आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅचची जी कहाणी आहे ती आता 49 रन चेज आहे. सार्थक घरतच्या बॅटमधनं बॉलला फटका जरूर खेळला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार 4. कॅच सुटल्यानंतर आता अभि नाही तो कभी नाही. हा फटका खूप चांगला खेळला. बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले आणि तदनंतर अतिशय सुंदर पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन राहिलं. बॉलला आपण पाहू शकाल खेळत असताना लॉंग ऑफला क्लिअर करणारा तो फटका जबरदस्त पद्धतीनं 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये क्लिअर झाला. 3 बॉल फलकावरती रन आहेत. 5 गोलंदाज तयार. याही वेळेला फटका इथे खेळलाय. चेंडू चाललाय सलग सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा नाव आहे सार्थक घरत. कॅच सुटल्यानंतर त्याचं भुगतान. आता लाविन्य घरत थोडंसं डोक्यावरती हात मारत असतील की हास्यला रनआउट जरूर केलं परंतु आता सार्थकला थांबवायचं कसं. याचं उत्तर तुमच्याकडे नाही. कारण फलंदाजी करत असताना सार्थकनं जबरदस्त टोलेबाजी. आता डाऊन द ग्राउंड आले आणि जिथे आपण पाहतात लॉंग ऑनला क्लिअर करत असताना अतिशय चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला. धावसंख्या इथे देखील फ्लाय होईल. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 आणि फलकावरती रन आहेत ते म्हणजेच 9. सुंदर पद्धतीनं. चला प्लीज स्पीड अप. आणखीन एक मॅच आहे. लक्षात घ्या वेळ महत्वाची भूमिका असेल. आता जर तपासून पाहिलं तर 2:45 झालेत. 2:45 आपल्याला बघायला मिळतात. आजचं शेड्यूल पॅक होत असताना 4:30 होतील. त्या अनुषंगाने विनंती करतोय की वेळ महत्वाची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका तर जरूर खेळण्याची चाहत होती सार्थकची. फटका इथे सिंगल करीत जाईल. स्कोर कार्ड वरती षटक संपेल. पहिलं जी सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात बघायला मिळाली. षटक संपले. पहिलं 10 वरती आपण पाहता धक्का 1 लागलाय. आता ऑल राईट. इथे एका चेंडूंचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर सिंगल, तदनंतर 2 चौकार आणि तदनंतर 1 सिंगल. अर्थात आपण पाहतात शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला अनुज राऊत. इथे जर आपण पाहिलं तर काय घडलंय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 11 वरती. सध्या 11 धावा फलकावरती. व्हाईट बॉल होता. काही गरज नव्हती सार्थकला तिथे रन घेण्याची परंतु जिथे प्रयत्न केला होता सार्थकने. आता अगदी शेवटचा बॉल आहे. गोलंदाज तयार होतील. तिरुपती बालाजी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. इथे फटका तर जरूर खेळला आणि या वेळेला
खूप चांगला कॅच लाविन्य कॅरी करतायत. मागचा कॅच सोडला होता, यावेळेला नाही सोडणार. फलंदाज इथे बाद होत असताना आता क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये येतील हाही प्रश्न आहे. कोण जाणार, कोण वाचवणार या डावाला. पहिलं षटक संपलं, फलंदाज बाद झालेत. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचं आहे. क्रितेश घरत आलेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच खऱ्या अर्थानं 24 आणि 24 बॉलमध्ये करायच्यात 38 रन. खूप चांगला कॅच लाविन्याने कॅरी केलाय. चला फील्ड अरेंज करून घ्या निकुंज आणि टीम, कारण इथून आपण पाहतात आणखीन एक सामना आहे, तोही तेवढाच महत्वाचा आहे. 3 वाजत आलेत ऑलमोस्ट. इथून खऱ्या अर्थानं एक मॅच महत्वाची आहे. त्यानंतर बॉल आउट देखील जो काही नियम आहे या स्पर्धेचा तोही तेवढाच महत्वाचा आहे. कालच्या दिवसात कालच्या रजनीमध्ये स्वस्तिक पाटील वन मॅन शो 10 सामन्यांचं शेड्यूल ज्यांनी कव्हर केलं, हॅट्स ऑफ असतील ज्यांना. सकाळी 7 वाजले परंतु जी स्पर्धा हाती घेतली त्या स्पर्धेला न्याय देत असताना स्वस्तिक पाटील समालोचन कक्षातून भरीव कामगिरी. याच पास्थळमधनं बिलॉंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आदर्श आलेत. बॅटिंगनं मनं जिंकली नो डाऊट. बॅटिंगमध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये रन करायचे जे 38 ते थांबवण्यासाठी तुमच्याकडे आलेत फलंदाज. गोल कर्णधार जिथे एका बाजूला सार्थकनं कॅच सुटल्यानंतर चांगले क्रिकेट दाखवलं, एका बाजूला क्रितेश घरत आलेत. मोठे फटके सहज रीतीनं जे शोधू शकतात. समोरच्या दिशेनं निकुंजनं फटके जे खेळले ते फटके आता सार्थकला देखील शोधावे लागतील. 24 बॉलमध्ये करायच्यात 38 या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला सार्थक, गोलंदाज आदर्श घरत तयार. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा. याही बॉलला आपण पाहतायत खेळलंय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉलला फील्ड करतील आणि मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं 12. क्रितेश घरत स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच वेळानंतर जे आता स्ट्रायकिंग एंडला आलेत, कारण डगआउट मधनं ते पाहत होते ज्यावेळेला हास्य बाद झाले तदनंतर अनुज बाद झाले. आता तो वेट होता, वेट इज ओव्हर अँड क्रितेश घरत इज ऑन नाव स्ट्राईक. क्रितेश घरत साठी थोडंसं क्षेत्ररक्षण आपण तपासून पाहिलं तर ऑन साइडला खेळाडू आहेत, लॉंग ऑफला एक खेळाडू आहेत, एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू बघायला मिळतो. पहिलाच बॉल येता क्षणी क्रितेश घरत आणि मारेल सांगितलं होतं. आता क्रितेश सांगतात की ही बघ. तुम्ही कमेंट केली होती की मारणार षटकार, जसे आले तसा मारला आणि सांगितलं की येस तुम्ही बरोबर बोललात. मारणार तर मारणार, कोणाला मारणार, टॉपच्याला मारणार. जबरदस्त फटका अगदी समोरच्या दिशेने. क्रितेशकडे फोरम मध्ये ताकद आहे आणि ती ताकद जोखली त्यांनी आणि चेंडूला डिस्पॅच केलं. आता 18 रन फलकावरती क्रितेश घरत. मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग एव्हरेज, बॅटिंग स्ट्राईक रेट बघायला मिळतो. जाणले जातात यासाठी. गुणवत्ता ठासून भरलंय या पठ्ठ्याकडं. 1 बॉल 6 रन त्यांनी केलेत. यावेळेला फुलरलेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न राहील का? क्रितेशनं सांगितलं की नाही, सिंगलनं आम्ही संतुष्ट राहू शकतो. 19 9 बॉलचा खेळ झालाय आणि 19 धावा धावफलकावरती. एका बाजूला सार्थक आहेत, एका बाजूला क्रितेश आहेत. या दोन्ही फलंदाजांना इथून बिनबाद येणं गरजेचं राहील. तर फिल्डिंग करणारी टीम सांगेल की यातून आम्हाला 1 धक्का द्यायचा आहे. गोलंदाज तयार. पाडल स्वीप, स्लॉक स्वीप करायचं होतं. मिड ऑनला क्षेत्ररक्षक, सिंगल पूर्ण, धावसंख्या फलकावरती 20. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. इथून जर आता समीकरण आपण तपासून पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉलमध्ये करायच्यात 29 रन या मॅचला जिंकण्यासाठी. क्रितेश घरत स्ट्रायकिंग एंडला. 20 बॉल 29चा मॅच. आदर्श घरत पुन्हा एकदा तयार. क्रितेश घरत साठी हाफ ट्रॅकरचा बॉल. क्रितेशनं बॉलला मिड विकेटला केलंय क्लिअर. बॉल चाललाय सीमा रेषाच्या बाहेर. महत्वाच्या मॅच मध्ये क्रितेश घरत आता लीड करतात या मॅचला. आलाय गगनभेदी षटकार. ताकदीचं प्रदर्शन म्हणजेच क्रितेश घरत. धावसंख्या जर तपासून पाहिला तर आतापर्यंत
दुसरी ओव्हर आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे आपण पाहतायत नवीन बॉल येईल. लक्षात घ्या दुसरं षटक आहे क्रितेश. त्या अनुषंगानं धावसंख्या फलकावरती आता 26. 19 मध्ये करायच्या 23 रन. क्रितेश गरज जर मैदानाच्या आतमध्ये याच पद्धतीनं टोलेबाजी करत राहिले तर या मॅचला संपूर्ण 5 षटकांची गरज लागणार नाही. ज्या पद्धतीनं क्रितेश गरजची बॅट सध्या बोलते आहे. 26 फलकावरती आहे. चला प्लीज थोडं स्पीडअप. फिल्डिंग टीम अरेंज करा, फील्ड अरेंज करा. यानंतर एक मॅच आहे, बॉल आउट आहे, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला विनंती करतोय की थोडंसं टाइम कव्हर करत चला. रोज जर सकाळ झाली तर नाही चालणार. आयोजक फक्त आयोजक नसतात, त्यांना देखील सगळ्या काही गोष्टी असतात. आपण क्रिकेट खेळून उद्याच्या दिवसात निवांत आराम देखील करू शकतो संध्याकाळपर्यंत. आयोजकांना उद्या सकाळी पुन्हा एकदा 9 वाजता मैदानाच्या आतमध्ये यावं लागतं. फलकावरती 26 रन आहेत. 26 आता रन आहेत तुमच्याकडे उर्वरित. 19 बॉलमध्ये करायच्या 23. मॅच बॉल आलेला आहे. आता क्रितेश गरज ज्यांनी सांगितलं होतं की आम्हाला बॉल हवा आहे, तो मॅच बॉल पाठवलाय. इथून 19 मध्ये करायचे 23 रन. या मॅच मध्ये येता क्षणी आक्रमक होताना क्रितेश गरज. खूप चांगली बॅटिंग, ताकदीचं प्रदर्शन. अगदी आपण पाहतात उंच पुरा मजबूत बांध्याचा आणि ताकद चांगली लावतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. आदर्श गरजचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 15 रन. 26 फलकावरती. नेक्स्ट बॉल. याही वेळेला फटका तर बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे टिपलाय कॅच. क्रितेश गरज आता बाद होतील. शॉट सिलेक्शन जे होतं ते थोडंसं चुकीचं राहिलं आणि क्रितेश गरज आता इथून बाद होताना बघायला मिळतील. गॉन. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजे 23. क्रितेश गरज आहेत जे आता डगआउट मध्ये आले, ज्यांनी षटकार जरूर चांगले खेळले, परंतु या वेळेचा जो फटका होता तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही केला. थ्रू द मिड ऑफ त्या बॉलला काढण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्र थोडंसं मोठं आहे आणि त्यावेळेला क्रितेश गरज बाद झालेत. आता इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अमेय जे नवलीला बिलॉंग करतात, बाहेर देशात ते निश्चित स्वरूपात असतात कार्यरत, परंतु इथे आता या नवली खऱ्या अर्थानं आपण पाहतायत ही स्पर्धा जी आली त्यावेळेला योगायोग देखील आला आणि कुणबी प्रीमियर लीगला. चला वेळ जास्त घेऊ नका, अंपायर लक्षात द्या बॉलरला, आपण वेळ कमी घ्या. तुमच्याकडे आता इथून येणाऱ्या काळात 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये करायच्यात मॅचला जिंकण्याकरिता 23. सार्थककडे गुणवत्ता आहे, चांगले फटके ते शोधू शकतात, पण ते शोधू शकतात असं बोलून नाही चालणार, तुम्हाला ते फटके शोधावे देखील लागतील. गोलंदाज होतील तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती अमेय खेळत. अमेयचा पहिला बॉल जिथे आपण पाहतात यानंतरचा देखील एक सामना अत्यंत महत्वाचा आहे, जो आजच्या रजनीतला अगदी शेवटचा. वेदांत स्ट्रायकर्स नवली. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच केलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. सिंगल झाली, सिंगलच्या साह्यानं संतुष्ट राहावं लागेल. दुसरीचा प्रयत्न 2 रन. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये करायचे तुम्हाला रन 21.
सार्थक कॅच सुटलेला आहे लाविन्य घरत यांच्याकडनं. जर तो कॅच पकडला असता तिथे तर मॅचमध्ये समीकरण थोडंसं वेगळं असतं. आता तो कॅच सुटल्यानंतर मागे वळून पाहणारा खेळाडू सार्थक देखील नाही. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये करायच्यात 21 रन. याही वेळेला रिव्हर्स स्विच, पुन्हा एकदा बॉल अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. 4. बॉल अगदी आउटफील्डला चिरत फाडत चालला होता. क्षेत्ररक्षक तिकडे जरूर होते आणि खराब क्षेत्ररक्षण झालं. गोलंदाज तयार. आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 17. याही वेळेला आपण पाहतात थोडेसे शफल झाले, सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? आणि बघता बघता इथे फलंदाज तिसऱ्या पंचांची घेतात मदत. काय होईल? खुश आहेत आता. खुश रनआउट असतील की नसतील या अनेक गोष्टी आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात दीपू यांनी फील्ड जरूर केलं. फेकी आली चांगली आणि तदनंतर आपण पाहतायत नॉट आउट. जिथे आपण पाहू शकाल 2 रन इथे परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 आकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 34 धावा या धावफलकावरती आहेत आणि जिथे आपण पाहतात आता 2 रन परिपूर्ण झालेले आहेत. चला वेळ कमी घ्या. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिलं तर आता 15 आहेत आणि 15 बॉलमध्ये करायचे 15. 8 बॉलमध्ये 19. जिथे शून्यावर बाद होण्याची संधी होती लाविन्याने त्या संधीला ठुकरावून काढला आणि तदनंतर सार्थक सांगतात की आता थांबायचं नाही. 15 बॉल 15ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तयार होतील अमेय. याही षटकात 3 बॉलमध्ये त्यांच्या माध्यमातून 8 रन आले, 1 चौकार, तदनंतर 2 दुहेरी धावा. स्वाभाविक आहे ज्यावेळेला तुम्ही ओव्हरमच्या भल्या मोठ्या मैदानामध्ये खेळता एका षटकामध्ये 10 रन स्वाभाविक असतात. परंतु त्यातूनही देखील कंजूस गोलंदाजी म्हणजे तुम्ही चांगले गोलंदाज. याही वेळेला सॉफ्ट हँडनं फटका खेळलाय. आता जशी मागणी तसा पुरवठा. सिंगल डबलनं तुम्ही या खेळाला जरूर चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकता. आता बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये करायच्या 14 रन. सिंगल डबल या खेळाला प्राधान्य दिलं तर या मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता. 9 बॉल आणि 20 वरती सार्थक गरत. झंझावती खेळी, चांगलं क्रिकेट. 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये रन करायच्या 14. एका बाजूला खुश सरावलीमधनं एक चांगले क्रिकेटपटू, एका बाजूला सार्थक
ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. यष्टीरक्षणामध्ये क्षणामध्ये देखील आपण पाहता थोडंसं डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये रन करायचे आहेत 14. फटका इथे आपण पाहतायत फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच सुटली. अगदी सोपा कॅच, शेवटच्या क्षणाला मोये मोये असा सीन झाला, कॅच सुटलाय आणि धावसंख्या इथे जर आपण तपासून पाहिली तर आता 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये करायच्या 13. क्षेत्ररक्षक तिथे कोण होते? योगेश यांना आपण पाहतात. ऑलमोस्ट लेझी एलिगंट्स, 3 वाजले झोप आले जणू काही आपण पाहतात, हातांची ओंजळ रिकामी राहिली. आता 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये करायच्या 13 रन. या मॅच मध्ये एक मोठा फटका मॅचला जवळ घेऊन जाईल, एक सार्थकची विकेट या मॅचला फिल्डिंग करणाऱ्या टीमला आतमध्ये घेऊन येईल. ह्या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार, अमेयचा पुढचा बॉल. या वेळेला बिटवीन द गॅप बॉलला पाठवलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सार्थक गरजच्या बॅट मधनं मॅच विनिंग खेळी सध्या बिल्ड करत असताना जबरदस्त क्रिकेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये करायच्यात 9 रन. इथे जर आपण पाहिलं तर आता खऱ्या अर्थानं या मॅचला इथून सुरुवात होईल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायच्यात 9 रन. एका बाजूला खुश आहेत, चला वेळ घेऊ नका. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. लाविन्य घरत, कॅच सुटल्यानंतर 10 बॉल 24 रन ज्या फलंदाजाने केलं त्याचं नाव आहे सार्थक गरत. मागच्याच मॅचच्या टॉसमध्ये मला भेटला जाऊन तो आउट ऑफ फॉर्म, परंतु या मॅचमध्ये फॉर्म शोधलाय त्यानं, स्वतःला सिद्ध केलंय. चांगला फटका, बॉलला खेळले, क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील वेगानं, तत्पूर्वी 2 रन. चांगलं क्रिकेट. तिसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतात 3 रन. क्या बात आहे सार्थक, शेवटपर्यंत संघासाठी डेडिकेशन, एफर्ट्स, संयम, शांत राहा आणि तदनंतर गेम दाखवून द्या. ज्या पद्धतीने खेळ दाखवला, सिंगल डबल या खेळाला महत्त्व देणं गरजेचं असतं. खेळपट्टीवर तुम्ही उभे राहतील तर धावा येणार असतील, फक्त तुम्ही कसे खेळपट्टीवर उभे राहता, किती रनला कसं महत्त्व देता हे गरजेला महत्त्वाचं असतं. सध्या जर आपण पाहिलं तर आता 6 रनची गरज आहे. 11 बॉल आहेत, 11 बॉलमध्ये 6 रन. कुशचं देखील कौतुक करेन ज्याने बिटवीन द गॅप बॉलला ढकललं आणि 3 रन. खूप चांगलं क्रिकेट. गोलंदाज तयार, लाविन्य घरत. चांगला चेंडू, भरपूर वेगासहित आपल्याला चेंडू बघायला मिळाला. आता इथे सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44. अवघ्या 5 रनची गरज आहे. रितेश घरतचे ते 2 षटकार महत्वाचे राहिले आणि सार्थक घरत सध्या या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी. सार्थकचं कौतुक करावं लागेल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 25. मिडनाईट शो, नाव आहे सार्थक घरत. कुणबी प्रीमियर लीग मध्ये बरसताना बघायला मिळाला. नेक्स्ट बॉल. एका बाजूला डाव्या हाताचे फलंदाज आहेत ते म्हणजेच खुश. संघाला किती खुशी देणार येणाऱ्या काळामध्ये. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच तोही तेवढाच महत्वाचा. इथे पंचांनी या बॉलला स्क्रोल केलंय की चांगला बॉल आहे, शरीरापासून दूर ठेवला आणि तो बॉल इथे डॉट बॉल मध्ये आपल्याला बघायला मिळतो. चांगल्या पद्धतीनं गोलंदाज तयार होतील.
यावेळेला फटका खूप चांगला केला, बिटवीन द गॅप वेगानं बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि 2 रन इथे देखील परिपूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न राहील का? इथे आपण पाहताय 2 रन संतुष्ट राहावं लागतंय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 46. अवघ्या गरज आहे 3ची. बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 3 रनची गरज असताना हा सामना आपल्याला बघायला मिळतो. चांगलं क्रिकेट. सध्या आपण पाहतात 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 3. तिरुपती बालाजी या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक जबरदस्त क्रिकेट दाखवलं या रजनीमध्ये. धावा जरी मिडनाईटला मोठ्या झाल्या असल्या त्याच्यावरती काम केलं सार्थकनं, क्रितेशनं. पुन्हा एकदा आपण पाहतात इथे सिंगल मिळेल का? ऑल राईट, सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 22च्या संकेतानं आता 47. अवघ्या 2 रनची गरज. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 2. हा चेंडू कदाचित मॅच विनिंग चेंडू राहील का? हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला सार्थक घरत यांना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅचची देखील